आपण थेट आंतरवाली सराटीमध्ये जाऊया, जिथे आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले जात आहेत। आणि सचिन तिथेच आहे जिथे हे उपोषण सुरू आहे। सचिन, काय नेमकी तिथली परिस्थिती आहे? मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीविषयीचे काय अपडेट्स आहेत आणि तिथे जे कोणी मराठा बांधव जमले असतील तर त्यांची प्रतिक्रिया सुद्धा जाणून घ्या। नक्कीच आता मनोज जरांगे पाटलांची जर आपण प्रकृतीचा विचार केला तर 4 दिवस त्यांना काय झालं म्हणजे आजचा 5वा दिवस उजाडला आणि त्यांच्या नाकातून रक्त यायला लागले। त्यामुळे हे गावकरी चिंतेत आहेत। 5वा दिवस आहे, त्यांनी उपचार देखील नाकारलेला आहे आणि सरकारमधील कुठलाही मंत्री आतापर्यंत त्यांच्या या इथं आलेला नाही त्यांच्या विचारपूससाठी, आणि ही देखील बाब गंभीर आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतात की सर्व मराठा बांधव आहे जमलेले आहे। एक चिंतेचं वातावरण सध्या आंतरवाली सराटी या भागामध्ये आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल दादा, आज तुम्ही या ठिकाणी आलेला आहात? मी परभणी जिल्ह्यातून या ठिकाणी आलेलो आहे। आज या ठिकाणी अत्यंत वाईट अवस्था आहे। त्यांच्या नाकातूनही रक्त येतं पण हे सरकार गांभीर्याने घेत नाही, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। या ठिकाणी उद्रेक निश्चितपणाने होणार आहे, कारण मराठ्यांचं काळीज या ठिकाणी उपोषणाला असताना भारतीय जनता पार्टीवाले किंवा हे सत्ताधारी या ठिकाणी महाराष्ट्रातलं मराठवाड्यातलं मराठ्यांचं नेतृत्व ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत। ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट। या ठिकाणी चिमुकले मुलं, माता भगिनी या ठिकाणी आलेले आहेत। ही खूपच म्हणजे अत्यंत वेदनादायी दृष्ट आज आहे। याच्यापूर्वी मी या ठिकाणी आलो होतो, परंतु आज या ठिकाणी वातावरण आहे। कसं बघता तुम्ही? आज उपोषणाचा मनोज जरांगे पाटलांचा उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे। आज त्यांच्या नाकातूनही रक्त येत आहे, तरी सरकारने याचा गांभीर्याने विचार करून ताबडतोब त्यांचं शिष्टमंडळ इथे पाठवून आरक्षणाविषयी त्यांनी जो कायदा करायचा आहे त्यांनी पारित करावा, अधिवेशन ताबडतोब बोलून कायदा पारित करावा अशी आमची सर्वांची विनंती आहे। यामिनी जर पाहिलं तर इथं या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी चिमुकले देखील आलेले आहे। हे तो पाहू शकतात की अशा पद्धतीचे चिमुकले देखील सकाळपासून या ठिकाणी आलेले आहेत। बेटा, आज उपोषणाचा 5वा दिवस आहे, तू आलेली आहे इथं? आम्ही शाळेवरून आलेलो आहेत। काय म्हणते, कशी आले, काय सांगशील तू? पाटलांना पाणी पिलेलं नाही, अन्न गेलं आणि 5 दिवस झाले। यांची तब्येत खूप खराब झालेली आहे, नाकातून रक्त निघायला लागलं आहे। पाहिलं तुम्ही, लहान मुलं देखील यामिनी चिंतेत आहे, संपूर्ण गावच एक प्रकारे चिंतेत आहे। मनोज जरांगे पाटील गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी अन्न आणि पाणी त्यागून उपचार न घेता आमरण उपोषण करत आहे, मात्र आता त्यांना तातडीने उपचाराची गरज आहे। अशा पद्धतीची आपण लक्षणे पाहू शकतो त्यांना, कारण की सकाळचा दिवस उजाडता त्यांच्या नाकातून आता रक्त आलेलं आहे। यामिनी, अगदी सचिन, खरं तर गेल्या 5 दिवसांमध्ये नेमकं तिथे कोण कोण येऊन गेलं हे पुन्हा आपण प्रेक्षकांना सांगूयात। आणि आता गावकऱ्यांची नेमकी काय इच्छा आहे, मराठा आंदोलकांची नेमकी काय भूमिका असणार आहे, सरकारने काय पावलं उचलावीत असं त्यांना वाटतंय? नक्कीच या ठिकाणी हे जो समाज बांधव आहे त्यांची एकच इच्छा आहे की मनोज जरांगे पाटील यांनी काही नवीन मागणी केलेली आहे, तीच मागणी आहे। सरकारने जे त्यांना आश्वासन दिलेलं आहे, जे अधिसूचना काढली त्याच अधिसूचनेची, त्याच अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, त्याचं कायद्यात रूपांतर करण्यात यावं आणि त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, ही मागणी आहे। मग आम्ही वेगळी मागणी मागत नाही, मग ही मागणी पूर्ण सरकार का करत नाही, अशा पद्धतीच्या भावना समाज बांधवांच्या आहे। तर संपूर्ण गावाचा जर आपण विचार केला या गावांचा, तर गावकऱ्यांमध्ये एक चिंतेचं वातावरण आहे, कारण की हे त्यांचं 3रं उपोषण आहे। गावकऱ्यांनी त्यांना जवळून पाहिलेलं आहे आणि आजची जर परिस्थिती जर मनोज जरांगे पाटील यांची जर आपण पाहिली तर अत्यंत खालावल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। प्रशासनाने, सरकारने तातडीने या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये यावं, आंतरवाली सराटीमध्ये येऊन मागण्या मान्य कराव्या, अशा पद्धतीच्या भावना आहे। उद्रेक होऊ देऊ नका अशा पद्धतीने देखील इशारा या ठिकाणी मराठा बांधव देत आहेत। मात्र आतापर्यंत हा लढा जो आहे शांततेने सुरू आहे आणि आजही तो लढा शांततेने सुरू आहे। मात्र उद्रेकाचा बांध फुटू देऊ नका अशा पद्धतीचा इशारा देखील कुठेतरी आता मराठा समाज बांधव देताना आपल्याला पाहायला मिळत आहे।